हॅलो मित्रांनो, मी तुमचा लाडका चेतन आज तुमच्यासाठी ट्रेंडिंग व्हिडिओ आणलेला आहे, तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. आता बघूच नका तर बनवायचं पण शिका. चला व्हिडिओ आता बघूच नका तर बनवायचं पण शिका. चला तर सगळ्यात पहिला आपल्याला दोन क्लिप जो शूट करायचे बरोबर. आपण दोन्ही अशा पद्धतीने दोन्ही क्लिप शूट करतोय. ठीक आहे, ज्या ठिकाणी आपण झोपलो तर त्याच ठिकाणी उठून असं काहीतरी आपल्याला एक व्हिडिओ शूट करायचा आहे. तर आता व्हिडिओ शूट झाल्यानंतर तुमचा होऊयात त्याला एडिट कसं करायचं ते सांगणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला CapCut जायचं, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ते दोन्ही क्लिप आहे ते ॲड करायचे इथं. ठीक आहे, तर आपण इथं दोन्ही क्लिप ॲड केल्यानंतर जो सेकंडवाली क्लिप आहे ती आपण डिलीट करूया. तर मग जी फर्स्टवाली क्लिप आहे ना त्याची आपण लास्टला जाऊ. लास्टला गेल्यानंतर इथं आहे ना त्याच्यावरती क्लिक करू आपण. ठीक आहे, इथं आपण VPN लावलेलं. मित्रांनो VPN लावा तुम्ही CapCut जर यूज करत असाल तर. ठीक आहे, तर आपण व्हिडिओच्या एंडिंगला जाऊन त्याला फ्रीज केलेलं. ठीक आहे, फ्रीजचा ऑप्शन होतं इथं आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओची लेंथ आपण आपल्या पद्धतीने इथं वाढून घेऊ. 15 सेकंड 16 सेकंडचं तुमचा म्युझिक असेल त्या हिशोबाने. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, सेकंडवाली व्हिडिओ आहे ती ओव्हरलेला ॲड करायची बरोबर. इथं आपण ॲड ओव्हरले म्हणून हा जो सेकंडवाली व्हिडिओ ती आपण इथं ॲड केली, ते ॲडजस्ट करून घ्यायची इथं स्क्रीनवरती. त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला रिमूव्ह बीजी म्हणून एक ऑप्शन येईल, तर ऑटो रिमूव्ह करून टाकायचं. ठीक आहे, तिथे इथं ते ऑटो रिमूव्ह झाल्यावर आहे ना तुमचा जो बॅकग्राऊंड असेल तो रिमूव्ह होऊन लागेल. ठीक आहे, तर इथं बघू शकता आपला जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह झाला, फक्त मॉडेल दिसतोय बरोबर. तर हा व्हिडिओ इथं अशा पद्धतीने झाला. तर आपण व्हिडिओची लेंथ अजून थोडी वाढून घेऊ. ठीक आहे, वाढून घेतल्यानंतर जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घेऊ. परत त्या व्हिडिओला आपण थोडंसं असं आपल्या हिशोबाने आपण वाढून घेऊ, 15-16 सेकंडचे असेल ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये तर तुम्हाला स्लोमो ॲड करायचं, तुम्ही स्लोमो सुद्धा ॲड करू शकता. कट लावून इथं तुम्ही ग्राफच्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं पण इथं स्लोमो ॲड करू शकता. तर आपण इथे एक छोटासा स्लोमो ॲड केलेला आहे आणि हा जो वरचा काही पार्ट असेल तो एक्स्ट्रा आपण डिलीट केलेला आहे. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खूप इझी स्टेप आहे. तुम्ही बघू शकता इथं आपला जो काही मॉडेल तो ग्लिच होतोय. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, ऑपेसिटी म्हणून एक ऑप्शन असा जो काही त्याची ऑपेसिटी ती आपल्याला कमी करायची. ठीक आहे, तर इथं एक आपण ऑपेसिटी शोधूया. ऑपेसिटी कमी म्हणजे मायनसमध्ये ठेवायची तुम्हाला. आपण इथं -44 करूया. चला ठीक आहे, तर बघू शकता आपला जो काही मॉडेल आहे तो आपल्याला एक म्हणजे गोष्ट मतलब आत्माच्या रूपात दिसतं बरोबर. तर आपल्याला परत याला पण 42 करून घ्यायचं आहे. याला आपण आपल्या हिशोबाने आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला ना काय करायचं, इथं एवढं झाल्यानंतर तुम्हाला म्युझिक ॲड करायचं बरोबर. तर आपण एक म्युझिक घेतलेलं, आपण तो म्युझिक ॲड करूया इथं. तुम्ही तुमच्या आवडीनं कोणतं पण म्युझिक इथं ॲड करू शकता. तर बघू शकता आपला मॉडेल जो कसा उठून तो म्हणजे बघतोय त्याच्याकडं. तर आपण हा जो वरचा पार्ट तो कट करूया. तर आता आहे ना एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एकदम सिम्पल टिप्स आहे. आता तुम्हाला आहे ना इथं फिल्टर ॲड करायचे. ठीक आहे, म्हणजे जी काही डार्कनेस असेल ग्लो असेल ते इथं ॲड करायचं आहे. तुम्ही फिल्टरवर जाऊन इथं आपण पहिले 4Kचं एक ॲड करू. तुम्ही मल्टिपल फिल्टर ॲड करू शकता. इथं तुम्हाला 4K झाल्यानंतर आपण हा एक इफेक्ट ॲड करू. तुम्हाला जो आवडेल तो इफेक्ट तुम्ही इथं ॲड करू शकता. मी माझ्या पद्धतीने करतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. ठीक आहे, असं नाही की मी जे करतो तेच तुम्ही करा. तर आपण इथं दुसरा हा फिल्टर येतो आणि तिसरा हा नाही, हा आपण घेतलेला हा ऑरेंज ब्ल्यूवाला. ठीक आहे, तर आपण यांची सगळ्यांची लेंथ व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नेऊया. आता आपल्याला काय करायचं की इफेक्ट लावायचे. ठीक आहे, आपण पहिले फिल्टर्स नीट ॲड करून घेऊया. आणि आपण फिल्टर्स ॲड केल्यानंतर आहे ना तुम्हाला आहे ना इथं काय करायचं आहे, एक इफेक्ट लावायचा. ठीक आहे, तो 2 नंबर डीने हा जो ग्लोवाला इफेक्ट आहे आपण इथं ॲड करूया. कारण ग्लोवाला इफेक्ट म्हणजे जास्त इम्पॉर्टंट हा आहे, कारण याच्यामध्ये ना आपल्याला प्रॉपर असं जो आपला मॉडेल आहे तो उठतोय तो दिसतोय बरोबर. तर आता आपण हा ग्लोवाला इफेक्ट ॲड केला आहे आणि जिथं थोडंफार असं ग्लिच होत असेल ना तुमचा जो काही मॉडेल असेल तिथं आपल्याला एखादा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. कारण इफेक्ट ॲड केल्यानंतर कसं आहे ते आपल्याला जास्त कळून येत नाही की हा इथं ग्लिच होतोय म्हणून आपण इथं एक रँडमली कोणता तरी इफेक्ट ॲड करतोय. तुम्ही पण करू शकता. बघू शकता आपण इथं एक इफेक्ट ॲड केलेला आहे. तर इफेक्ट ॲड केल्यानंतर आपण याला कट करून घेऊया. अजून परत एखादा जर का तुम्हाला इफेक्ट तिथं ॲड करायचा तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, आपण सेकंड ग्लिचवाला इफेक्ट ॲड करू इथं. तर आपण हा ग्लिचवाला इफेक्ट ॲड केलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे ना तो पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. इथून आपल्याला एक्सपोर्ट करून मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या छोट्याला असं सपोर्ट असू द्या.